अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। मात्र जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वरखेड मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत अद्यापही मिळाली नाही आहे। या ठिकाणी पाऊस यंत्र खराब झाल्याने या ठिकाणी अतिवृष्टी झालीच नाही असा निकष काढण्यात आला होता। मात्र या विरोधात शेतकऱ्यांनी आता बेमुदत आंदोलन पुकारलं आहे। खरीप हंगामात अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। मात्र अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वरखेड मंडळ येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळाली नाही। या ठिकाणी पर्जन्यमान यंत्र खराब असल्यानं या ठिकाणी अतिवृष्टी झालीच नाही असा निष्कर्ष काढण्यात आला होता। त्यामुळे वरखेड मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावं लागलं। आतापर्यंत अनेकदा आंदोलन करून सुद्धा न्याय मिळाला नाही। विमाधारक शेतकऱ्यांना त्वरित मोबदला मिळण्यात यावा आणि तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी तिवसा तहसील कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत बेमुदत अन्न त्याग आंदोलन सुरू केलंय। माता की जय, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। असे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। असे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। अतिवृष्टीचे पैसे मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, अतिवृष्टीचे पैसे मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे। अरे असे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे असे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान। अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। आपणा सर्वांना माहीतच आहे, तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान जर झालं असेल ते वरखेड मंडळमध्ये। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं एवढं नुकसान, शेतीचं नुकसान झालं, पिकाचंही नुकसान झालं। परंतु त्या कृषी विभागाच्या अलगर्जीपणामुळे वरखेड मंडळाचे शेतकरी आजही मदतीपासून वंचित राहिले। गेल्या 6 महिन्यापासून आम्ही शासन दरबारी चक्रा मारत आहोत। आम्हाला सांगितलं जाते की 8 दिवसात येईल, 15 दिवसात येईल, परंतु अजूनपर्यंत एक दमडीही शेतकऱ्याच्या खात्यात आले नाही। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही। मग त्यासाठी आमचा जीव गेला तरी चालेल, पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही। महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई म्हणा किंवा तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनानं दिलेली नाही आहे। त्याकरता वारंवार शेतकऱ्यांनी आणि काँग्रेस पक्षानं वारंवार त्याचा रास्ता रोको म्हणा किंवा इतर आंदोलनं केले आहे, तरीही सरकारचे डोळे उघडत नाही आहे। त्या विरोधात परिसरातली शेतकरी आणि तिवसा तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून या शेतकऱ्याच्या पाठीशी आमच्या नेत्या माजी मंत्री माननीय आमदार यशोमतीताई ठाकूर आणि तिवसा तालुका काँग्रेस कमिटी भक्कमपणे या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि शासनाने लवकरात लवकर याचा तोडगा काढावा व शेतकऱ्याच्या पदरी 2 पैसे टाकावे। अदानी उद्योग समूहातील गैरकारभाराची तातडीनं चौकशी करून गौतम अदानींना अटक करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फे सोमवारी देशव्यापी निदर्शनं करण्यात आली। अमरावतीतही काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकार विरोधात निदर्शनं करत तीव्र नारेबाजी केली। अदानी उद्योग समूहातील गैरकारभाराची केंद्रातील मोदी सरकारनं तातडीनं चौकशी करावी। या गैरकारभाराची चौकशी संयुक्त संसदीय समितीतर्फे अथवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्यात यावी। LIC आणि SBI मधील जनतेचे पैसे बुडण्याची भीती असून गुंतवणूकदारांच्या पैशाला संरक्षण मिळावं यासाठी सरकारनं योग्य निर्णय घ्यावे इत्यादी मागण्यांसाठी अमरावती शहरातील श्याम चौकातील स्टेट बँकेसमोर काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत निदर्शनं केली। यावेळी अदानीला अटक करण्याची मागणी करण्यात आली। केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। हर तरफ चोर है, अदानी चोर है, हर तरफ चोर है, अदानी चोर है, चौकीदार चोर है, चौकीदार चोर है। सामान्य जनतेनं आपल्या भविष्याची शिदोरी म्हणून LIC मध्ये आणि स्टेट बँकेमध्ये पैसा ठेवला होता। त्याचा आता अदानीनं कसा दुरुपयोग चालवला हे सगळ्या भारताला माहीत आहे। परंतु यासाठी केंद्र सरकार अदानीला पूर्ण संरक्षण देत आहे। म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन आज जनतेसमोर आम्हाला मांडणं गरजेचं होतं ते की त्यांचा जो हक्काचा पैसा आहे तो हक्काचा पैसा डुबून अदानी कदाचित बाहेर फरार होईल याची शंका आम्हाला येते। म्हणून हे आंदोलन सर्वसामान्य जनतेच्या
हितासाठी हे आंदोलन आहे आमचं. काय झालं की जे आता हिंडनबर्गचा जे रिपोर्ट आला आहे, एवढ्या चांगल्या म्हणजे एवढी प्रतिष्ठित कंपनी आहे, त्यानं ज्याचं रिपोर्ट दिलं ते सत्य निघालं आहे. एवढा मोठा रिपोर्ट आल्यानंतरही आतापर्यंत केंद्र सरकार याच्यावर चौकशी बसवण्यासाठी तयार नाही आहे. म्हणजे अडानीला SBI आणि LICचे एवढे म्हणजे LICचे काही 70,000 कोटी आणि SBIचे 40,000 कोटी एवढे पैसे अदानीच्या शेअरमध्ये लावण्यात आले आहेत. ते शेअर आता 50% आलं आहे. पण एवढं असूनही आता तुम्ही पहा, अमेरिकेचे जे सेन्सेक्स आहे त्या सेन्सेक्समधूनही अडानीचे शेअर बाहेर काढण्यात आले. अदानीच्या माध्यमातून हा पैसा BJPला मिळालेला आहे. म्हणून BJPचा कोणताही नेता लहानशा गोष्टीवर लहान नेते TVवर डिबेट करण्यासाठी तयार राहतात. आता एकही नेता येऊन नाही राहिला. अदानीला परत हे वाचवण्यासाठी हे सगळं कारस्थान चालू आहे. म्हणून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे साहेब आणि राहुलजी गांधी आणि नाना पटोले साहेब, यशोमतीताई, सुनील भाऊ यांच्या माध्यमातून आम्ही हे अमरावती शहरात आंदोलन करत आहे. आणि हा आंदोलन आज पूर्ण भारतभर काँग्रेसच्या माध्यमातून हे आंदोलन चालू आहे. ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर्स फेडरेशननं विविध मागण्यांसाठी 72 तासांचा संप पुकारला आहे. अमरावती जिल्ह्यातही सर्व रेशन दुकानदार मंगळवारपासून गुरुवारपर्यंत संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर्स फेडरेशननं दिलेल्या निर्देशानुसार केंद्र सरकारनं 1 जानेवारी 2023 पासून मोफत धान्य योजनेची घोषणा केल्यानंतर रेशन दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कमिशन संदर्भात केंद्र सरकारचं धोरण अनिश्चित असल्यामुळं येत्या 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान अमरावती जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानं बंद राहतील. या 3 दिवसाच्या कालावधीत कोणतंही रेशन दुकानदार स्वतःचं ई-पॉस मशीन चालू देणार नाही व रेशन दुकान बंद राहणार आहे. या संदर्भातील एक निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे. 3 दिवस रेशन दुकान बंद राहणार असल्याकारणानं सामान्य माणूस यात भरडला जाणार आहे, हे मात्र निश्चित. मिशनच्या संदर्भात मेन मागणी आहे आणि या संदर्भातच आम्ही 3 दिवसाचा 7, 8, 9 हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा जो आहे आमचा हा 22 तारखेचा टप्पा आहे. याच्यामध्ये जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही संपूर्ण देशातले सर्व 5.5 लाख रेशन दुकानदार आम्ही जंतर मंतरला जमा होणार आहोत आणि मोर्चाच्या माध्यमातून आम्ही संसद भवनला घेराव करणार आहोत. ही आमची मागणी आहे. साधा बंद पुकारलेला आम्ही 7, 8, 9, 2023 8 फेब्रुवारी 9 फेब्रुवारी हा 3 दिवसाचा बंद आहे. याच्यामध्ये 72 तासाचा संप आहे आमचा. नाही, त्याची आम्ही काळजी घेऊ. 3च दिवसाचा अल्टिमेटम आहे, कारण शेवटी आम्ही शासनाचे प्रतिनिधी आहोत. गरीब जनतेबद्दल आम्हाला जाणीव आहे त्याची. आतापर्यंत असं कोरोना महामारीच्या पिरियडमध्ये गरीब लोक वंचित नाही राहिलेत. आम्ही आता 3 दिवसाच्या पिरियडमध्ये लोकांना वंचित ठेवू का? शेवटी आम्ही सुद्धा शासनाचा घटक आहोत. राज्यातल्या पुणे व कसबा इथं सध्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येथील आमदारांचं निधन झाल्यानंतर ही निवडणूक आता इथं होते आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्याची आणि राजकारण बाजूला सारून राज्याची परंपरा जोपासण्याची विनंती खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. 2 आमदारांच्या विधिमंडळाला रिप्रेझेंट करणारे जे आमदार आहे त्यांच्या काही कारणामुळे निधन झालं आणि पुण्याची पोटनिवडणूक लागलेली आहे. मी सगळे पक्षांना विनंती करेन की जे परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्राने आणि सगळे पक्षांनी जपली आहे, तर आपण सगळ्यांनी राजकारण ना करताना या दोन्ही उमेदवारांना आपलं समर्थन देऊन बिनविरोध इलेक्शन करून आपण परंपरा हे पुढेही नेली पाहिजे. त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. याच्यात कोणताही राजकारण येऊ देऊ नका, एवढी विनंती सगळ्यांना करते आणि बिनविरोध इलेक्शन झाले पाहिजे. अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातल्या हिंगणी मिर्झापूर इथं एका शेतात ठेवलेली तुरीची गंजी आगीत जळून खाक झाली. अज्ञात इसमानं भर दिवसा ही आग लावली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातील हिंगणी मिर्झापूर येथील शेतकरी भरत नवलकर यांनी आपल्या 10 एकर शेतात लाखो रुपये खर्च करून तुरीची लागवड केली होती. 2-3 दिवसांपासून तुरीची सोंगणी मशीनच्या द्वारे काढण्यासाठी शेतात एका ठिकाणी तुरीची गंज लावली होती. मात्र भर दिवसा एका अज्ञात इसमानं शेतातील तुरीच्या गंजीला आग लावल्याने शेतकरी भरत नवलकर यांचं जवळपास 4 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. ही आग लागल्याची माहिती गावात पसरताच गावातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली आणि आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र आग मोठ्या प्रमाणात लागल्यानं दर्यापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. मात्र तोपर्यंत आगीत तुरीची गंजी पूर्णतः जळून खाक झाली होती. अज्ञात इसमानं ही आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान नवलकर यांनी दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. वाघांची संख्या वाढल्यानं अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांचं दर्शन सहजतेनं होत असून पर्यटकांच्या डोळ्यांचं देखील पारणं फिटत आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात असलेल्या कोलकास मुख्य रस्त्यावर काही पर्यटकांना वाघाचं दर्शन झालं. साधारणतः रात्री 11 वाजताच्या सुमारास या वाघानं हा रस्ता ओलांडला.
रस्त्यानं जाणाऱ्या काही पर्यटकांना या वाघाचं दर्शन झालं. अमरावती जिल्ह्यात सध्या थंडी असल्यानं रस्ते लवकरच निर्मनुष्य होत आहेत आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगली प्राणी रस्त्यावर सहजतेनं दिसून येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड संघटनेच्या वतीनं अमरावतीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व परीक्षांचं आयोजन करण्यात आलं होतं. या सराव परीक्षेत चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात शहराचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते. अमरावती शहरात छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडतर्फे कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट मोटिवेशनल परीक्षेतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, क्रीडा उपसंचालक विजयकुमार संतान, धारणीचे एसडीपीओ गौरहन हसन, ख्वाजा अहमद प्रवीण आहुजा, एजाहुल्ला खान, हाजी रम्मू शेठ, शेख नौसाद शेठ, हाजी मिराज खान पठाण प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान संस्थेचे अध्यक्ष याह्या खान पठाण यांनी संस्थेच्या कामाचा परिचय दिला. या कार्यक्रमासाठी याह्या खान पठाण, बशीर खान पटेल, दिलबर शाह, शाहिद सिद्दीकी, अहद अली काझी, इरफान अतहर अली, सलीमबाई मीरावाले, हाजी अशरफ नगरिया, शेख रिजवान, मोहम्मद रिजवानुर रहमान, शब्बीर शाह, हाजी समीउल्ला खान, डॉक्टर जुबेर अहमद, सैयद अफसर अली, अफसर खान पटेल, ॲडव्होकेट राफेल अफजल, मोहम्मद जमीर, मोहम्मद जाकीर, कमर काझी पत्रकार, अहमद खान ठेकेदार यांनी परिश्रम घेतले. पिछले 2 वर्षों से छत्रपति शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड की ओर से यहाँ पर विविध कॉम्पिटिटिव एग्ज़ाम के लिए तैयारियां शुरू है. मुस्लिम बच्चों ने पुलिस डिपार्टमेंट में जाना चाहिए. जिनको मराठी लैंग्वेज की सबसे बड़ी प्रॉब्लम होती है उनको फिज़िकल और तुम्हारे थ्योरेटिकल ऐसे 2 कोर्सेज जो है पिछले हम 2 साल से रन कर रहे हैं. और पिछले वक्त में सभी अमरावती के उर्दू स्कूलों को बुलाकर यहाँ पर आईएएस कोच जो है सिद्दीकी साहब दिल्ली से आए थे. उन्होंने मोटिवेशनल यहाँ पे बहुत बड़ा हमने उनका प्रोग्राम अरेंज किया था अब्दुल्ला हॉल में. आज फिर से यहाँ पर एग्ज़ाम लिया गया कॉम्पिटिटिव एग्ज़ाम का, जिसमें 800 से ज़ायद बच्चों ने शिरकत की. और उस कॉम्पिटिटिव एग्ज़ाम के रिज़ल्ट के तौर पर जिन बच्चों ने फर्स्ट, सेकंड, थर्ड और मोटिवेशनल ऐसे अलग अलग किस्म के प्राइजेस लिए, उनका आज यहाँ पर अमरावती के सीपी श्री रेड्डी साहब, उसके बाद में आईपीएस गौहर हसन साहब, ख्वाजा साहब, उसके बाद में नानक आहूजा जी और साथ में क्रीडा उप जिला डिप्टी डायरेक्टर संतान साहब, ये सारे लोगों ने यहाँ आकर बच्चों को इनामात दिए, बच्चों को मोटिवेट किया और आगे सिविल सर्विसेज में आईएएस, एनपीएससी और दीगर रेलवे और दीगर जो डिपार्टमेंट के कोर्सेस है उनके लिए कॉम्पिटिटिव एग्ज़ाम लेना कितना ज़रूरी है और बच्चों को उसकी तैयारी कितनी आवश्यक है, इस सारी बातों पर नज़र डाली गई. और हमारा आगे का जो फ्यूचर में प्लान है कि कॉम्पिटिटिव एग्ज़ाम के लिए अच्छे से अच्छे क्लासेस जो है हमारे मुस्लिम ब्रिगेड की ओर से हम कायम करेंगे और बच्चों को इसकी तरगीब देंगे ताकि वो आने वाले दिनों में सिविल सर्विसेज में अपनी नुमायाँ कामयाबी को जा सके, पा सके और उनको फ्यूचर उनका ब्राइट हो सके. छत्रपति शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड की तरफ से आज कॉम्पिटिटिव स्पिरिट एग्ज़ाम जो ली गई थी 8 जनवरी को, उसका बख्शिश वितरण समारोह यहाँ पे रखा गया था अल अजीज़ हॉल में. ऐसे तमाम अधिकारियों को बुलाकर यहाँ पे आज बच्चों को उनका सम्मान पुरस्कारों से सम्मानित किया गया. इसका उद्देश्य ये था कि आज हम लोगों के देखने में ये आ रहा है कि ज़्यादातर बच्चों को और पेरेंट्स का जो झुकाव है वो नीट की तरफ, यानी कि मेडिकल लाइन की तरफ और इंजीनियरिंग की तरफ है. लेकिन सिविल सर्विसेज में भी हम लोग जा सकते बल्कि बड़े आसानी से सिविल सर्विसेज में जा सकते
ये बात को लेकर बच्चों में और पेरेंट्स में अवेयरनेस लाने के उद्देश्य से हम लोगों की ये पहल शुरू है छत्रपति शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड की। और पिछले 2 साल से हम लोग ये कोशिश कर रहे हैं कि हमारे बच्चों के अंदर सिविल सर्विसेज के अंदर जाने के लिए उनको किस तरह से प्रवृत्त किया जाए, ये हमारी कोशिश जारी है। और हमारा पुलिस भर्ती का क्लास भी शुरू है जिसके अंदर 138 बच्चे माशाल्लाह ट्रेनिंग ले रहे हैं और बहुत सारे बच्चे जो है अभी ट्रेनिंग के लिए वगैरह पुलिस की जो भर्तियां शुरू है उस प्रोसेस में शुरू है वो लोग अभी। और इस प्रोग्राम को सक्सेस बनाने के लिए हमारी जो टीम है, हाजी मेराज का पठान, हाजी समीउल्लाह खान साहब, शाहिद सिद्दीकी साहब, रिजवान दानिश साहब, दिलबर शाह भाई हमारे, और डॉक्टर जुबैर है, अहमद भाई है, और बशीर पटेल साहब है, कमर काजी साहब है पत्रकार, और ऐसे हमारे बहुत सारे जो साथी हैं जो हम लोग ये रात दिन मेहनत कर रहे हैं कि किसी भी तरीके से हमारे बच्चों के अंदर जो स्पर्धा परीक्षाएं होती है, कॉम्पिटिटिव एग्ज़ाम, उसकी तैयारी करवाई जाए। और इस एग्ज़ाम के ज़रिए से हमको ये पता चला कि नूरनगर जैसे स्लम एरिया में रहने वाली एक जो गरीब घर की बच्ची है उसने यहाँ पे सेकंड प्राइज़ हासिल की और उसकी राइटिंग भी बहुत अच्छी है। और वो आगे चल के MPSC UPSC की पढ़ाई करने के लिए उसके पेरेंट्स से हम लोगों ने बात की तो उन्होंने इंटरेस्ट बताया। और हमारी ऐसी कोशिश है कि आने वाले 4-5 सालों में इंशाल्लाह फ्री कोचिंग भी अभी शुरू करने वाले हैं और आने वाले 4-5 सालों में इंशाल्लाह अमरावती शहर से हमको 2 या 3 मुस्लिम बच्चे IAS या IPS अधिकारी बनाना है, ये हम लोगों का। अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर शहरातील ऐतिहासिक परकोट भिंतीच्या संवर्धन आणि सौंदर्यीकरणाकडे पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे। या भिंतीच्या संवर्धनासाठी आवश्यक पावलं उचलण्याची मागणी अचलपुरातील नागरिकांनी केली आहे। अमरावती जिल्ह्यातल्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अचलपूर शहरातील परकोटाच्या भिंतीचं संवर्धन आणि सौंदर्यीकरणाकडे केंद्र आणि राज्य शासन तसंच पुरातत्व विभाग उदासीन असल्यानं या परकोटाची भिंत अनेक जागी गायब होते आहे। परकोट भिंतीचा काही भाग शिकस्त झाला आहे। विशेष म्हणजे या भागातील भिंतीचं काम काही वर्षांपूर्वीच पुरातत्व विभागाकडून करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे। त्यामुळे पुरातत्व विभाग अचलपूर शहरातील ऐतिहासिक वास्तूंचं जतन करण्यासंदर्भात उदासीन असल्याचं चित्र आहे। याबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व वास्तूंच्या सद्यस्थितीचा अहवाल शासन स्तरावर सादर करून ठोस निर्णय घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण तोगडिया यांची विशाल हिंदू धर्मसभा मंगळवारी अमरावतीत होणार आहे। या सभेच्या तयारींना आता वेग आला आहे। डॉक्टर प्रवीण तोगडिया यांची विशाल हिंदू धर्मसभा मंगळवारी 6 वाजता अमरावतीत आयोजित करण्यात आली आहे। संतोषी नगरातल्या साहूबागमध्ये ही सभा होणार आहे। सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। हैदराबाद येथील महावीर मिशन ट्रस्टचे संस्थापक प्रख्यात गोरक्षक निलेश चंद्रजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही सभा होणार आहे। केंद्र सरकारकडून लव जिहाद, गोहत्या, लोकसंख्या नियंत्रण याविषयी कायदे करण्यासोबतच शिक्षण, रोजगार, धर्म या विषयांवर डॉक्टर प्रवीण तोगडिया यांचं मार्गदर्शन होणार आहे। याशिवाय शहरातील हिंदुत्वाच्या ज्वलंत समस्येवरही ते आपले विचार व्यक्त करणार आहेत। गेल्या काही वर्षात प्रवीण तोगडिया यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विविध भागात अशा प्रकारचा धर्म संमेलन आयोजित करण्यात आला आहे। भाई तोगडिया का बहुत दिनों बाद प्रवास अमरावती में तय हुआ है और प्रवास का मेन उद्देश्य था कि भितवारा बाजार का जो बालाजी मंदिर है वो बहुत पुराना मंदिर है और वो मंदिर का जीर्णोद्धार शिलान्यास प्रवीण भाई के हाथ से करना था, इसलिए प्रवीण भाई को अमरावती में आमंत्रित किया था। साथ ही जब प्रवीण भाई का समय हमको मिला तो हम सभी आयोजन समिति ने तय किया कि प्रवीण भाई की भी एक जाहिर सभा अमरावती में होनी चाहिए। उसका हम प्रवीण भाई सभा को भी संबोधित करेंगे और 8 तारीख को सुबह में वो मॉर्निंग में खामको के लिए रवाना हो जाएंगे। देखिए, इनवाइट तो पूरे हिंदू समाज को किया है, हम पक्का आंकड़ा आपको बता नहीं सकते कि वहाँ कितने जने आ सकते हैं। मेन उद्देश्य ये कि बालाजी मंदिर का शिलान्यास, उसके लिए आमंत्रित किया गया था। समय है तो सभा हम ले रहे हैं। अमरावती पदवीधर मतदारसंघात निवडून आल्यानंतर धीरज लिंगाडे यांचा बुलढाण्यात महाविकास आघाडीकडून जंगी सत्कार करण्यात आला। विशेष म्हणजे या समारोहात आमदार लिंगाडे यांच्या सासरकडची मंडळी देखील उपस्थित होती। आमदार लिंगाडे यांच्या सासऱ्यांनी खास पुणेरी पगडी घालून केलेला सत्कार लक्षवेधी ठरला। अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर आमदार धीरज लिंगाडे यांचा बुलढाण्यात महाविकास आघाडीकडून जंगी सत्कार करण्यात आला। शहरातील जयस्तंभ चौकातील गांधी भवनात आयोजित या कार्यक्रमात अनेकांनी आमदार धीरज लिंगाडे यांचा हार तुरे देऊन सत्कार केला। मात्र यात सर्वात लक्षवेधी ठरला आमदार धीरज लिंगाडे यांच्या सासरच्या मंडळींनी केलेला सत्कार। धुळे शहरातून आलेले धीरज लिंगाडे यांचे सासरे मुकुंद कोळवले यांनी आपल्या आमदार जावई धीरज लिंगाडे यांना विशेष पुणेरी पगडी आणि हार घालून सत्कार केला।
मी धुळ्याहून आलेलो आहे. मी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष आहे. माझे जावई धीरज लिंगाडे हे खूप चुरशीच्या निवडणुकीत चांगल्या मतांनी निवडून आले. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. त्यांना आम्ही पुणेरी पगडी घालून त्यांचा सत्कार केला. माझ्यासोबत माझा चिरंजीव स्ट्रक्चर इंजिनियर धीरज लिंगाडे उपस्थित आहेत. या बातमीपत्रात बस इतकंच. नमस्कार.